ऐसा लग रहा है कि पहला अंतर्राष्ट्रीय योगा दिवस जैसे अभी अभी ही गया है, क्योंकि योगा के प्रति जो उमंग और उत्साह का माहौल बना है, पूरा विश्व एक योगा कम्युनिटी के रूप में परिवर्तित हो गया है। पूरी धरती माता जैसे योगा के लिए एक प्लेटफॉर्म बन गई है और व्यक्ति की समष्टि तक की यात्रा का एक आधार बन गई है। अब लोग योगा को सिर्फ आरोग्य नहीं, एक वेलनेस के लिए महत्वपूर्ण जीवन का अंग मानने लगे हैं। आज जब हम दूसरे अंतर्राष्ट्रीय योगा पर्व को मनाने जा रहे हैं, तब मेरी विश्व भर के योगा प्रेमियों को बहुत बहुत शुभकामनाएं हैं और मुझे विश्वास है कि पूरा विश्व इस योगा आंदोलन के साथ जुड़ता चला जाएगा, वेलनेस की ओर आगे बढ़ता चला जाएगा और व्यक्ति और समष्टि का योग मिलन सुनिश्चित हो जाएगा। योग केवल व्यायाम नहीं है। योग एक तनावग्रस्त व्यक्ति का तनाव वापस लेता है, दूर करके उसे तनाव रहित बनाता है। योग अशांत मन को शांत करता है। इसलिए आइए हम सब योग को अपनाएं, अपना मन भी शांत करें और विश्व शांति के मार्ग पर आगे बढ़ें। योग भारत की सांस्कृतिक विरासत है। आज योग पूरे विश्व में फैल रहा है और इसके विस्तार के पीछे अनेक योग गुरुओं का योगदान रहा है। योग के द्वारा पूरे विश्व में लोग आरोग्यवर्धक और रोग निदान का लाभ उठा रहे हैं। विश्व योग दिवस के सफल आयोजन हेतु मेरी शुभकामनाएं। पस्तीस 35,985 भाग घेणाऱ्यांसोबत योगाचं सर्वात मोठं सत्र आणि योगाच्या या एका सत्रामध्ये सर्वात जास्त देशातील म्हणजे 84 देशातील नागरिकांनी भाग घेऊन पुढाकार घेतला। संपूर्ण जगात कोट्यावधी लोकांनी पूर्ण जोश आणि उत्साहाने पहिला विश्व योग दिवस एकजुटीनं साजरा केला। योग अवश्य रूपाने एक आध्यात्मिक अनुशासन आहे, जे विशेष म्हणजे परिष्कृत विज्ञानावर आधारित आहे। हे निरोगी जीवनासाठी एक कला आणि विज्ञान आहे। योग शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द युग यापासून झाली। याचा अर्थ जुळणे किंवा एकजूट होणे याची आहे। यौगिक लेखाच्या आधारावर योगाचा अभ्यास व्यक्तिगत चेतनेला सार्वभौमिक चेतनेबरोबर मिळवण्यासाठी अग्रसर करतो। ज्यामुळे मन आणि शरीर तसंच मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये एक उत्तम संतुलन बनून राहील। योगाच्या विज्ञानाची उत्पत्ती हजारो वर्षापूर्वी धर्म आणि विश्वासाच्या पहिल्या व्यवस्थांच्या जन्मापूर्वी झाली होती। यौगिक लेखांच्या आधारावर शिवजी, जे की पहिले योगी किंवा आदी योगी होते, त्यांनी आपले गहन ज्ञान आपले 7 शिष्य प्रसिद्ध सप्तर्षी किंवा 7 मनीषी यांच्यामध्ये प्रसारित केला होता। योग पूर्व वैदिक काळापासूनच अभ्यासात घेतला जात होता, पण महर्षी पतंजली, ज्यांना आधुनिक योगाचे पिता या रूपात ओळखलं जातं, हे पहिली व्यक्ती होते ज्यांनी त्या काळातील अभ्यासाला आपल्या योग सूत्रांच्या आधारावर सुव्यवस्थित आणि संहिताबद्ध केलं।
नंतर अनेक योग गुरूंनी या विद्येच्या संरक्षण आणि विकासासाठी आपलं योगदान दिलं आणि या आश्चर्यजनक अभ्यासाला पसरवलं. योगाचीच वेगवेगळी विद्यालय आहेत, ज्यात ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग, पतंजल योग, हठ योग, कुंडलिनी योग, ध्यान योग, मंत्र योग, लय योग, जैन योग, बौद्ध योग वगैरे सामील आहेत. विद्यालयांच्या आपल्या पद्धती आणि अभ्यास आहे, जो योगांचं मुख्य ध्येय आणि उद्देशाकडे मार्गदर्शन करतो. कुछ प्रमुख रूपाने अभ्यासात आणली जाणारी योग साधना आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, बांध, तसंच मुद्रा, षटकर्म, युक्ताहार, मंत्रजप, तसंच युक्तकर्म. योगाचा अभ्यास करणाऱ्याला योगाभ्यास करताना इथे सांगितले जात आहे काही निर्देशक सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. अभ्यासापूर्वी योगाभ्यास शांती आणि आनंदी वातावरणात निश्चिंत शरीर आणि डोक्याबरोबर केलं पाहिजे. रिकाम्या पोटी किंवा हलक्या पोटी केलं पाहिजे. जर आपल्याला अशक्तपणाचा अनुभव होत असेल तर कोंबट पाण्यात मध मिसळून प्या. शरीराच्या हालचालीत सहजपणा आणण्यासाठी हलके आणि आरामदायक सुती कपड्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. कोणता जुना आजार, दुखणं किंवा हृदयासंबंधी समस्या असल्यास किंवा झाल्यास योगाभ्यास करण्यापूर्वी डॉक्टर किंवा योग विशेषज्ञांचा सल्ला जरूर घ्या. अभ्यासाच्या काळात अभ्यास सत्राचा प्रारंभ प्रार्थना किंवा वंदनाने केला गेला पाहिजे, कारण त्यामुळे मनाच्या शांतीसाठी एक उत्तम वातावरण बनते. योगाभ्यास हळूहळू तणावमुक्त पद्धतीने शरीर आणि श्वास यांच्या जागरूकतेबरोबर केला जाईल. श्वास तोपर्यंत थांबवू नका जोपर्यंत असं करायला सांगितलं जाणार नाही. शरीर घट्ट किंवा झटक्याबरोबर ठेवू नका. अभ्यास आपल्या क्षमतेनुसार करा. सत्राचा शेवट गहन मौन किंवा शांती पाठाने करा. अभ्यास सत्राच्या 20-30 मिनिटांनंतरच भोजन किंवा स्नान करणं योग्य राहील. योगाच्या जगात आपलं स्वागत आहे. ज्ञानाच्या आगळ्या संसारात आपलं स्वागत आहे. त्याचा प्रासंगिक आणि लाभदायक हा हजारो वर्षापूर्वी होता, तसाच आज पण आहे. गच्छध्वं संवदध्वं गच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम् संवो मनांसि जानताम् देवाभागं यथा पूर्वे देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते. योगाच्या जगात आपलं स्वागत आहे.
चला आता आपण योग साधनेचा अभ्यास, त्याची क्रिया म्हणजे शिथिलपणा अभ्यासाने करूया, जो शरीरात सूक्ष्मपणे रक्तसंचार वाढवतो. मानेचा व्यायाम. मानेला मागे पुढे वाकवणे. शांत मुद्रेमध्ये उभे राहा. पायांना आरामाच्या स्थितीत पसरवून जितके दूर होऊ शकतील पसरवा. तसाच हात कमरेवर ठेवा. श्वास सोडा. तसंच डोकं हळूहळू पुढे वाकवा आणि अनवटी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास आता आत घ्या. तसंच डोकं तितकं मागे न्या जितकं आरामात जाऊ शकेल आणि श्वास आत भरून डोकं पुन्हा पुढे आणा. मानेला डाव्या तसंच उजव्या बाजूला वाकवणे. श्वास सोडा. तसंच डोकं उजव्या बाजूला वाकवा. कान खांद्याच्या शक्य तितक्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. श्वास आता घ्या. तसंच डोकं सामान्य स्थितीत आणा. श्वास सोडा. तसंच डोकं डाव्या बाजूला वाकवा. श्वास आत घ्या. तसंच डोकं पुन्हा सामान्य स्थितीत आणा. उजव्या तसंच डाव्या बाजूला फिरवणे. श्वास सोडा. तसंच डोकं आरामात उजवीकडे इतकं फिरवा की अनवटी खांद्याच्या वर येईल. श्वास आत घ्या. तसंच डोकं परत सामान्य स्थितीत आणा. श्वास सोडा. तसंच डोकं डाव्या बाजूला फिरवा. श्वास आत घ्या. तसंच डोकं परत सामान्य स्थितीत आणा. मानेला फिरवणे. डोकं पुढे वाकवून अनवटी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घ्या. तसंच डोकं घड्याळाच्या सुईच्या दिशेने फिरवा. डोकं खालच्या बाजूला जाताना श्वास सोडा. डोकं घड्याळाच्या सुईच्या उलट दिशेने फिरवा. मानेच्या चारी बाजूला ताण, मानेचा जोड आणि मांसपेशी शिथिल तसंच मानेवरचा ताण दूर झाल्याची जाणीव करा. मानेचं दुखणं आणि स्पॉन्डिलायटिसची तक्रार असणाऱ्या लोकांनी हा व्यायाम आरामात केला पाहिजे. स्कंद संचालन. स्थिती समस्थिती. दोन्ही पाय जोडलेले. पायापासून डोक्यापर्यंतचा भाग सरळ ठेवा. हात बगलेजवळ ठेवा. श्वास खेचून घेत बगलेपासून दोन्ही हातांना आपल्या डोक्याच्या वर उचला. तळहात ऊर्ध्व दिशा म्हणजे वरच्या बाजूला असावेत. श्वास सोडत दोन्ही हात बगलेपाशी परत आणा. जेव्हा हात डोक्याच्या वर नेत असताना लक्षात ठेवा की डोक्याला स्पर्श करू नका. अशाच प्रकारे जेव्हा हात खाली आणाल तेव्हा लक्षात ठेवा की हाताच्या मांड्यांना स्पर्श करू नका. बोटे एकत्र जोडून दोन्ही हातांना पूर्णपणे उघडा. स्कंद चक्र. स्कंद चालन. सरळ उभे राहा. डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर ठेवा आणि तशाच प्रकारे उजव्या हाताची बोटं उजव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही हाताचे कोपरे पूर्णपणे चक्राकार फिरवा. पुढच्या बाजूला कोपरे फिरवताना छातीच्या समोर स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा कोपरे फिरवाल तेव्हा कानाच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे उलट दिशेने हातांना खेचून फिरवा आणि प्रयत्न करा की या काळात हात शरीराला स्पर्श करतील. या क्रियेला उजवीकडून डावीकडे घड्याळाच्या सुईच्या दिशेने 5 वेळा करा. या क्रियेचा अभ्यास हाडं, मांसपेशी आणि खांद्याच्या क्षेत्रातील स्नायू निरोगी राहतात. या अभ्यासामुळे मानेचं हाड आणि अपकर्षक सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा आजार दूर करण्यात मदत करतो. धड फिरवणे. पायांमध्ये 2 फुटाचं अंतर ठेवा. दोन्ही हात छातीच्या उंचीपर्यंत असे उचला की दोन्ही हाताचे तळहात एकमेकांसमोर असतील. श्वास सोडा. शरीर उजव्या बाजूला इतकं फिरवा की डावा तळहात उजव्या खांद्याला स्पर्श करेल. श्वास आत घेत परत या. श्वास सोडा. शरीर डाव्या बाजूला इतकं फिरवा की उजवा हात डाव्या खांद्याला स्पर्श करेल. श्वास आत घेत परत या. पुन्हा तेच करा. श्वास घेत हळूहळू करा. मेरुदंड किंवा डिस्क संबंधी समस्या असल्यास
तसंच मासिक धर्माच्या काळात हा व्यायाम करू नका. उभ्या मुद्रेत विश्राम करा. गुडघे चालवणे. श्वास आत घ्या. आपले हात खांद्यांपर्यंत उचला. श्वास सोडा. गुडघे वाकवा. तसंच आपल्या शरीराला शून्याच्या मुद्रेत खाली आणा. श्वास आत घ्या आणि शरीर सरळ करा. 2 वेळा असं पुन्हा करा. या व्यायामामुळे गुडघे तसंच कुल्ले यांचा जोड भक्कम होतो. ॲक्यूट आर्थरायटिसची समस्या झाल्यास हा व्यायाम सोडून द्या. हात खाली आणत असताना श्वास सोडा. चला आता योगासनाकडे जाऊया. ताडासन. ताड एका झाडाचं नाव आहे. पायांना एकमेकांपासून 2 इंचाच्या अंतरावर ठेवा. बोट हाताची एकमेकांमध्ये गुंफा. तसंच मनगट बाहेरच्या बाजूला वाकवा. श्वास आत घ्या. तसंच हात वर उचलून खांद्याच्या समोर घेऊन जा. टाचा जमिनीपासून वर उचला आणि अंगठ्यांवर संतुलित व्हा. या स्थितीत 10 ते 15 सेकंद राहा. हे आसन शरीरात भक्कमपणा आणतं. मणक्याशी संबंधित तांत्रिकांचं संतुलन करण्यात हे मदत करतं. चुकीच्या मुद्रांना हे ठीक करतं. श्वास सोडा. टाचा खाली आणा. बोटांचे गुंफणे उघडा. हात शरीराला समांतर खाली आणा आणि उभ्या मुद्रेत पुन्हा परत या. वृक्षासन. वृक्षचा अर्थ आहे झाड. पाय एकमेकांपासून 2 इंच दूर ठेवून उभे राहा. समोर एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. श्वास शरीराच्या बाहेर सोडत उजवा पाय घडी करून तळपाय डाव्या पायाच्या आतल्या जांघेवर ठेवा. अभ्यास करताना लक्षात ठेवा की टाच मूळ आधार पेरेनियम क्षेत्राशी जोडली असली पाहिजे. खोल श्वास घेत दोन्ही हातांना वर घेऊन जा आणि तळहात एकमेकांशी जोडा. या स्थितीत 10 ते 15 सेकंदापर्यंत राहा. या काळात साधारण रूपात श्वासोश्वास करा. हे आसन तंत्रिका तंत्राच्या स्नायूंना उत्तम ठेवते. शरीराला संतुलित बनवते. आर्थरायटिस रोगाने ग्रस्त असल्यास त्या आसनाचा अभ्यास करू नका. श्वास सोडत हात आणि उजवा पाय पुन्हा पूर्वस्थितीत परत घेऊन या. या आसनाचा अभ्यास डाव्या पायाने पण करा. डाव्या पायाची घडी करून पाऊल उजव्या पायाच्या आतल्या जांघेवर ठेवा. श्वास खेचून घेत दोन्ही हात वर घेऊन जा आणि तळ हातांना एकमेकांशी मिळवा. पादहस्तासन. पादचा अर्थ आहे पाय आणि हस्तचा अर्थ आहे हात. हळूहळू श्वास आत घ्या आणि हात वर उचला. शरीराला कमरेपासून वरच्या बाजूला खेचा. श्वास सोडत तसंच पुढच्या बाजूला तोपर्यंत वाका जोपर्यंत पूर्ण तळ हात जमिनीला स्पर्श करू लागले असतील. या शेवटच्या स्थितीला 10 ते 30 सेकंद बनवून ठेवा. ज्या लोकांना पाठीच्या आखडण्याच्या विषयी समस्या आहे त्यांनी आपल्या क्षमतेनुसार वाकलं पाहिजे. आता श्वास आत घ्या. हळूहळू सरळ स्थितीत या आणि हातांना डोक्यांच्या वर घेऊन जाऊन खेचा. श्वास सोडा आणि हळूहळू प्रक्रिया उलट क्रमात करत प्रारंभाच्या स्थितीत या. विश्राम करा. अर्धचक्रासन. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. श्वास सोडा. डोकं मागे वाकवा. मानेच्या मांसपेशींना खेचा. तसंच मणक्याच्या खालच्या भागापासून मागे वाका. सामान्य श्वास घेत विश्राम करा. या स्थितीत 10 ते 30 सेकंदापर्यंत राहा. अर्धचक्रासन मणक्याला लवचिक बनवते तसंच मेरुतंत्रिकांना भक्कमपणा प्रदान करते. हे श्वास घेण्याची क्षमता उत्तम बनवते. श्वास आत घ्या. हळूहळू परत या. तसंच विश्राम करा. उच्च रक्तदाबाचे रोगी यांनी सावधगिरीने वाकलं पाहिजे.
त्रिकोणासन. त्रिकोणाचा अर्थ आहे त्रिभुज. पायांना एकमेकांपासून आरामदायक अंतर बनवून उभे राहा. हात हळूहळू बाजूनी तोपर्यंत उचला जोपर्यंत ते क्षतिज होणार नाही. श्वास सोडा. हळूहळू उजवीकडे वाका आणि उजवा हात उजव्या पायाच्या ठीक मागे ठेवा. डावा हात उजव्या हाताच्या विरुद्ध उभा करा. साधारण श्वासाबरोबर या स्थितीत 10 ते 30 सेकंद राहा. हे समतल पायापासून वाचवतं. पोटऱ्या, मांड्या तसंच कंबर यांच्या मांसपेशींना भक्कमपणा देतं. तसंच मणक्याला लवचिक बनवतं. श्वास आत घेण्याबरोबरच हळूहळू परत या. डाव्या बाजूसाठी असंच पुन्हा करा. स्लीप डिस्क, सायटिका आणि पोटाचं ऑपरेशन झाले असल्यास हे आसन करू नये. आपल्या शारीरिक मर्यादांच्या पुढे जाऊ नका. भद्रासन. चला आता बसून करायच्या मुद्रांसाठी तयार व्हा. भद्राचा अर्थ आहे दृढ. पाय समोर पसरवून सरळ बसा. हात कुल्ल्यांजवळ ठेवा. हे दंडासन आहे. आता आपल्या पायांचे तळवे एकत्र ठेवा. श्वास सोडा आणि आपल्या हातांना आपल्या पायांच्या अंगठ्यांवर पकडा. आपल्या टाचा जितकं शक्य असेल तेवढ्या मूळाधारापाशी आणा. ही शेवटची स्थिती आहे. या स्थितीत काही वेळपर्यंत राहा. भद्रासन शरीराला दृढ ठेवते आणि मस्तक स्थिर ठेवते. आता आपल्या पायांना खेचा आणि विश्राम अवस्थेत या. ॲक्यूट आर्थरायटिस किंवा सायटिका असल्यास किंवा झाल्यास हा अभ्यास करू नका. वज्रासन. सगळ्यात पहिल्यांदा दंडासनात बसा. दोन्ही पायांची घडी करून टाचांवर बसा. मांड्या एकमेकांशी जोडलेल्या ठेवा आणि अंगठे एक दुसऱ्याशी जोडलेले असावेत. हात गुडघ्यांवर ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत शरीर सरळ ठेवा. या आसनाला वज्रासन असे म्हणतात. अर्ध उष्ट्रासन. सर्वात पहिल्यांदा वज्रासनात बसा. गुडघ्यांच्या बळावर उभे राहा. हात कमरेवर अशा प्रकारे ठेवा की बोट जमिनीकडे असतील. कोपरे आणि खांदे समांतर ठेवा. आता डोकं मागच्या बाजूला झुकवत गळ्याच्या मांसपेशींना खेचा. श्वास आत खेचत धडाला जितकं शक्य असेल तेवढं झुकवा. श्वास बाहेर सोडत या स्थितीत शिथिल व्हा. सामान्य रूपाने श्वासोच्छवास करत या स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबा. या योगाभ्यासामुळे पाठ आणि मानेच्या मांसपेशी भक्कम होतात. कब्ज आणि पाठीचं दुखणं यापासून मुक्ती मिळते. श्वास खेचत परत वज्रासनात बसा. शिथिल व्हा. उष्ट्रासन. वज्रासनात बसा. गुडघे जमिनीवर ठेवत आपल्या दोन्ही पायांच्या मांड्या आणि पावलं आपसात मिळवून घ्या. गुडघे आणि पावलं यांच्यामध्ये काही इंचाचं अंतर ठेवत गुडघ्यांच्या बळावर उभे राहा. श्वास खेचून हळूहळू मागच्या बाजूला वाका. हळूहळू उजव्या हाताने उजव्या टाचेला आणि डाव्या हाताने डाव्या टाचेला पकडण्याचा प्रयत्न करा. हे मात्र लक्षात ठेवा की मागे वाकताना मानेला झटका लागू नये. उष्ट्रासन दृष्टीदोषमध्ये खूपच लाभदायक आहे. हे पाठ आणि मानेचं दुखणं यापासून आराम देतं. हे पोट आणि नितंब यावरील मांस कमी करण्यासाठी मदत करतं. उच्च रक्तदाब, हृदयरोग तसंच हार्नियाच्या रोग्यांनी हे आसन करू नये. श्वास खेचून पुन्हा वज्रासनात बसा. शिथिल अवस्थेत येऊन जा. शशांक आसन. शशांकचा अर्थ आहे शशक
किंवा ससा. दोन्ही गुडघे दूर पसरवा, पण अंगठे एकमेकांना स्पर्श करू द्या. तळ हात गुडघ्यांच्या मध्ये ठेवा. श्वास सोडा आणि त्यांना हळूहळू लांबीमध्ये खेचा. पुढे वाका आणि अनवठी जमिनीवर ठेवा. हात समांतर ठेवा. समोर पहा आणि मुद्रा बनवून ठेवा. हे ताण आणि राग कमी करण्यासाठी मदत करते. श्वास आत घ्या आणि उठा. श्वास सोडा आणि वज्रासनात पुन्हा या. आपले पाय पुन्हा विश्राम मध्ये आणा. ऑस्टिओआर्थरायटिसचे रोगी हे आसन सावधगिरीनं करा. उत्तान मंडूकासन. या आसनात शरीराची स्थिती ऊर्ध्वमुखी बेडकासारखी होत असते. वज्रासनात बसा. अंगठे एकमेकांना जोडून दोन्ही गुडघे जास्तीत जास्त फाकवा. श्वास खेचून आपल्या हातांना वर उचला. डोक्याच्या मागून दोन्ही हात वाकवून आणि तळ हातांना विरुद्ध खांद्यांवर ठेवा. आपली पाठ आणि मान सरळ ठेवा आणि थोडा वेळ या स्थितीतच राहा. हे आसन पाठदुखी, मान आणि गळ्याच्या दुखण्यापासून मुक्ती मिळवण्यात मदत करते. हे आसन शरीराच्या मध्यभागासाठी लाभदायक आहे. हे फेफड्यांची कार्यक्षमता वाढवते. गुडघे आणि सांधेदुखीनं ग्रासलेल्या व्यक्तींनी हे आसन नाही केलं पाहिजे. परत श्वास खेचून दोन्ही हातांना हळूहळू सरळ करा आणि परत पूर्वस्थितीत या. गुडघ्यांवर आपले गुडघे एकमेकांना जोडा आणि पूर्वस्थितीत या. वक्रासन. वक्रचा अर्थ आहे वाकडा किंवा वळलेला. उजवा पाय वाकवा आणि उजवा पाय डाव्या गुडघ्याबरोबर ठेवा. डावा हात उजव्या गुडघ्याला गुंडाळा आणि तळ हात उजव्या पायाजवळ ठेवा. श्वास सोडा. शरीर तसंच मानेला उजवीकडे वळवा. या मुद्रेमध्ये आरामात राहा. आपलं डोकं मागे फिरवा. श्वास सोडत आपले हात बाहेर काढा. पाय खेचा. आता परत या आणि विश्रामासनात विश्राम करा. हे आसन मणक्याचा लवचिकपणा वाढवते. हे कब्ज तसंच अपचन दूर करणे आणि मधुमेहाचं प्रबंधन यात सहाय्यक आहे. हे असंच दुसऱ्या बाजूसाठी पुन्हा करा. आपलं डोकं मागे फिरवा. श्वास सोडत आपले हात बाहेर काढा. पाय खेचा. आता परत या आणि विश्राम आसनात विश्राम करा. मकरासन. मकरचा अर्थ आहे मगर. पोटावर अशा प्रकारे झोपा की पाय एक दुसऱ्यापासून दूर आणि बाहेरच्या बाजूला असतील. दोन्ही हात वळवून घ्या. तसंच उजवा हात डाव्या हातावर ठेवा. आपलं डोकं हातावर ठेवा. आराम करा. हे मकरासन आहे. हे आसन सगळ्या अधोमुख मुद्रांमध्ये विश्रामासाठी केलं जातं. हे पाठीच्या खालच्या भागाला आराम पोहोचवते. भुजंगासन. आता अधोमुखी मुद्रांसाठी तयार व्हा. भुजंगाचा अर्थ आहे साप किंवा कोब्रा. पोटावर झोपा. डोकं हातावर ठेवा आणि शरीराला आरामात राहू द्या. आता पाय आपसात जोडा आणि हात खेचा. कपाळ जमिनीवर ठेवा. आता आपले तळहात छातीजवळ ठेवा आणि कोपरे उचला. श्वास आत घ्या
आणि अनवटी तसंच बेंबीच्या भागापर्यंत छाती वर उचला. हे भुजंग आसन आहे. हे आसन तणावाचं प्रबंधन करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. हे पाठीचं दुखणं तसंच श्वासासंबंधी समस्या ह्याशी निपटण्यासाठी सहाय्यक आहे. श्वास सोडा. आपलं कपाळ जमिनीवर राहू द्या. तसंच हात खेचा. आपले पाय पसरवा. तळ हात उंच करा. तसंच आपलं डोकं तळ हातावर ठेवा आणि आराम करा. शलभासन. शलभचा अर्थ आहे किडा किंवा नाकतोडा. पोटावर झोपा. पाय एकमेकांशी जोडा. अनवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या किनाऱ्यावर असे ठेवा की तळहात वरच्या बाजूला असतील. श्वास आत घ्या. आपले पाय जमिनीपासून तेवढे वर उचला जितके आपण गुडघे न वाकवता उचलू शकाल. हात आणि पाय अशा प्रकारे पसरवा की शरीर आरामात जमिनीच्या वर उठू शकेल. या स्थितीत आरामात राहा. हे आसन सायटिका तसंच पाठीच्या खालच्या बाजूला असलेलं दुखणं ह्यात आराम देतं. हे कुल्ल्याच्या मांसपेशींना आकार देतं. आता श्वास सोडा. पाय खाली जमिनीकडे आणा. आपले हात काढा आणि जमिनीवर विश्राम करा. हृदयरोगींनी ही मुद्रा करू नये. सेतुबंधासन. आता आपण जाऊया ऊर्ध्वमुखी किंवा पाठीवर झोपून करणाऱ्या उदासीन मुद्रांकडे. सेतुबंधचा अर्थ आहे पूल बनवणं. पाय आपसात जोडा. हात शरीराच्या किनाऱ्याला ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि टाचांना नितंबांजवळ घेऊन जा. दोन्ही टाचा घट्ट पकडा. श्वास आत घ्या. हळूहळू नितंब आणि धड पूल बनवण्यासाठी इतकं उंच उचला जितकं आपण उचलू शकता. आरामात राहा. हीच शेवटची मुद्रा आहे. हे आसन आळस, सुस्ती तसंच व्यग्रतेपासून मुक्ती देतं. हे पाठीच्या खालच्या भागातील मांसपेशींना भक्कम बनवतं. आता श्वास सोडा. हळूहळू मूळ स्थितीमध्ये या आणि विश्राम करा. पाठीवर झोपा. कृपया लक्षात ठेवा, गर्भावस्थेनंतर 3 महिन्यावाल्या महिलांनी या आसनाचा प्रयोग करू नये. उत्तान पाद आसन. या आसनात पाठीवर झोपून पाय वर उचलले जातात, म्हणून या आसनाला उत्तान पाद आसन या नावाने ओळखलं जातं. जमिनीवर आरामात पाठीवर झोपा. पायांची स्थिती सरळ असावी आणि हात बगलेपाशी ठेवावे. श्वास घेत गुडघे न वाकवता हळूहळू आपल्या दोन्ही पायांवर उचला आणि 30 डिग्रीचा कोन बनवा. साधारण रूपाने श्वासोच्छ्वास करत या अवस्थेत काही काळ राहा. श्वास सोडत हळूहळू आपल्या दोन्ही पायांना खाली आणा आणि जमिनीवर ठेवा. हे आसन नाभी केंद्र म्हणजे नाभी मणिचक्रामध्ये संतुलन स्थापित करतं. अर्ध हलासन. या आसनात शरीराची स्थिती शेतात नांगरणी करणारा भारतीय नांगर याची अर्धाकृती सारखी असते, म्हणून याचं नाव हलासन असं पडलं आहे. पाठीवर झोपा. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला ठेवा. तळहात जमिनीवर टेकवा. गुडघे न वाकवता आपल्या पायांना हळूहळू वर न्या. सगळ्यात पहिल्यांदा पाय 30 डिग्रीपर्यंत उचला. त्यानंतर 60 डिग्रीचा कोन बनवा. आता हळूहळू पायांना 90 डिग्री कोनात आणा. ही अर्ध हलासनाची पूर्ण स्थिती आहे. या अवस्थेत शरीराची स्थिती नितंबापासून खांद्यापर्यंत सरळ असली पाहिजे. हळूहळू आपले पाय जमिनीवर परत आणा. लक्षात ठेवा, परत येताना डोकं जमिनीपासून वर उचलू नका. हे आसन खूप ताण असलेल्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक आहे, पण त्यांनी खूप सावधगिरीने हे आसन केलं पाहिजे. पाठीच्या खालच्या भागात दुखणं असलेल्या व्यक्तींनी
दोन्ही पायांबरोबर हे आसन नाही केलं पाहिजे. पवनमुक्तासन. दोन्ही गुडघे वाकवा, तसंच मांड्या छातीशी आणा. पोट आपसात गुंफा आणि गुडघ्यांच्या खाली पोटऱ्यांना चांगल्या प्रकारे पकडा. डोकं तसंच खांदे उचला आणि गुडघ्यांना अनवठी लावण्याचा प्रयत्न करा. हे पवनमुक्तासन आहे. हे कब्ज दूर करतं, पोटातील वायूपासून मुक्ती देतं आणि मागच्या मांसपेशी तसंच मणक्याच्या तंत्राला ठीक करतं. आपलं डोकं मागे आणा, श्वास सोडा. आपले पाय सरळ करा. आराम करा. पोटातील जखम, हार्निया, सायटिका तसंच गर्भावस्था याचा अभ्यास करू नका. शवासन. शवचा अर्थ आहे मृत शरीर. हे आसन संपूर्ण विश्रांतीसाठी केलं जातं. आपले हात आणि पाय पसरवून आरामात पाठीवर झोपा. तळ हात वरच्या बाजूला असावेत. डोळे बंद करा. पूर्ण शरीराला जागृत भावांनी विश्रांती द्या. नैसर्गिक श्वासाची ओळख घ्या. हे सर्व अगदी लयबद्ध आणि हळू होऊ द्या. ताजेतवाने आणि निश्चिंतपणाची जाणीव होईपर्यंत या अवस्थेत राहा. हे आसन सर्व प्रकारच्या ताणातून मुक्ती देतं आणि शरीर तसंच मस्तक दोन्हीला विश्रांती देतं. हे तणाव तसंच त्यांच्या परिणामाचे प्रबंधन यात खूप सहाय्यक आहे. कपालभाती. हे डोक्याच्या पुढच्या भागातील श्वसन केंद्राला उत्तेजित करतं. ध्यान लावण्याच्या कोणत्याही मुद्रेत बसा. डोळे बंद करा आणि पूर्ण शरीराला विश्रांती द्या. खोल श्वास आत भरा. छाती फुगवा. श्वासाला पोटाच्या मांसपेशींच्या भक्कम संकुंचनाने बाहेर काढा. शांतपणे श्वास आत घ्या आणि सक्रिय रूपाने बाहेर काढणं चालू ठेवा. पुन्हा एक खोलवर श्वास घ्या. हळूहळू बाहेर काढा आणि आराम करा. हे असं 30 वेळा करा. हे कपालभातीचं एक चक्र आहे. प्रत्येक चक्राच्या शेवटी खोल श्वास घेतला पाहिजे. आता 2 चक्र आणखीन करा. कपालभाती समोरच्या वायुनलिकांना स्वच्छ करते. यामुळे कफ संबंधी समस्यांवर उपाय याला मदत होते. हे थंडी, रायनायटिस, सायनोसायटिस, अस्थमा तसंच श्वासासंबंधी रोगांच्या उपचारात मदत करते. कृपया लक्षात ठेवा, हृदय संबंधी त्रास, उच्च रक्तदाब, चक्कर येणं, मायग्रेन, स्ट्रोक, हार्निया
तसंच गॅस्ट्रिक अल्सर झाल्यास याचा अभ्यास करू नका. प्राणायाम, नाडी शोधन किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. क्रमाने डाव्या तसंच उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. ध्यान मुद्रेमध्ये बसा. मणका पाठीचा सरळ ठेवा. डोकं उंच तसंच डोळे बंद करा. शरीराला काही खोल श्वास घेऊन आरामाच्या स्थितीत आणा. डावा तळहात डाव्या गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत ठेवा. उजवा हात नासाग्र मुद्रेमध्ये असला पाहिजे. त्याचा अंगठा उजव्या नाकपुडीच्या छिद्रावर ठेवा. डाव्या नाकाच्या छिद्राने श्वास आत घ्या, मग ते बंद करा. उजव्या नाकपुडीच्या छिद्रातून श्वास बाहेर काढा. पुढच्या वेळी उजव्या नाकाच्या छिद्रातून श्वास आत घ्या. उजव्या नाकपुडीला बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर काढा. हे नाडी शोधन किंवा अनुलोम विलोम प्राणायामचे एक चक्र आहे. 5 चक्र आणखीन पूर्ण करा. जे अनुलोम विलोम प्राणायाम प्रारंभ करणारे नवे लोक आहे त्यांच्यासाठी श्वास आत खेचणं आणि बाहेर काढणं याचा वेळ एकसारखा असला पाहिजे. हळूहळू या काळाची वेळ वाढवून 1-2 केले पाहिजे. श्वास हळू, स्थिर आणि नियंत्रित असला पाहिजे. या प्राणायामचा उद्देश ऊर्जेने सगळे प्रमुख मार्ग शुद्ध करणं हे पूर्ण शरीराला पोषण देतं. हे चित्त शांत करतं आणि एकाग्रपणा वाढवण्यामध्ये मदत करतं. हे प्राणशक्ती वाढवतं आणि ताण तसंच व्यग्रमनाची पातळी कमी करतं. हे कफ संबंधी दोषांचं पण निवारण करतं. शीतली प्राणायाम. शीत अर्थात थंड. हा प्राणायाम करणाऱ्या व्यक्तींचं चित्त शांत करतो आणि मनाच्या व्यग्रतेला दूर करतो. शीतली प्राणायाम आपल्या नावाप्रमाणेच शरीर आणि मनाला शांती प्रदान करतो. पद्मासन किंवा कोणत्याही आरामदायक आसनात बसा. अंजली मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा या अवस्थेत आपले हात गुडघ्यांवर ठेवा. जिभेला किनाऱ्याकडून दुमडा म्हणजे ट्यूबची आकृती बनेल. या ट्यूबसारख्या झालेल्या जिभेतून श्वास घेत जितका जमेल तेवढा वायू घेऊन फेफड्यांमध्ये भरा आणि तोंड बंद करा आणि दोन्ही नाकपुड्यांमधून हळूहळू श्वास सोडा. शीतली प्राणायाम रक्ताला शुद्ध करतो. हा शरीराला शीतलपणा प्रदान करतो. उच्च रक्तदाबवाल्या व्यक्तींसाठी हा विशेष लाभदायक आहे. हा भूक आणि तहान शांत करतो. कफ आणि पित्तामुळे होणारे अपचन आणि बाकी व्याधी दूर करतो. हे त्वचा आणि डोळ्यांसाठी लाभदायक आहे. थंडी, कफ किंवा टॉन्सिल्स म्हणजे गळ्याच्या ग्लँड्स वाढणं या रोग्यांनी हा प्राणायाम नाही केला पाहिजे. भ्रामरी प्राणायाम. भ्रमर भुंग्याला म्हणतात. या प्राणायाममध्ये श्वास सोडण्याच्या वेळी जो आवाज निघतो तो भुंग्याच्या उडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो. दोन्ही नाकपुड्यांनी खोल श्वास घ्या. नियंत्रितपणे खोल आणि स्थिर भुंग्याच्या भुणभुणण्यासारखा आवाज करत श्वास बाहेर सोडा. हे भ्रमरी प्राणायामाचं एक चक्र आहे. 2 वेळा हे पुन्हा करा. हे अनिद्रेवर चांगलं औषध आहे. हे तणाव संबंधी विकार असतील तर ते दूर करण्यामध्ये खूप फायद्याचं पाहिलंय.
आता भ्रामरीला षण्मुखी मुद्रामध्ये करा. आपल्या कानांना अंगठ्याने बंद करा. आता तर्जनी आपल्या डोळ्यांवर, मध्यमा नाकपुड्यांवर, तसंच अनामिका आणि कनिष्ठिका बोटं आपल्या ओठांवर ठेवा. आपलं नाक उघडा आणि दोन्ही छिद्रांनी श्वास आत घ्या. नियंत्रितपणाने हळूहळू भुंग्याच्या भुणभुणण्यासारखा आवाज करत श्वास सोडा. हे एकाग्रपणा आणि ध्यान प्रारंभ करण्यासाठी तयारी करायचा प्राणायाम आहे. ध्यान. चला आता ध्यान करण्यासाठी तयार व्हा. ध्यान एक निरंतर चिंतन प्रक्रिया आहे. ध्यान लावण्याच्या कोणत्याही मुद्रेत बसा. आपल्या पाठीचा मणका आरामाच्या स्थितीत सरळ ठेवा. ज्ञानमुद्रा ग्रहण करा. आपले तळ हात मांड्यांवर वरच्या बाजूला ठेवा. हात आणि खांदे ढिले आणि आरामाच्या स्थितीत असावेत. आपले डोळे बंद करा आणि चेहरा हलकासा वर उचलून बसून राहा. आपण एकाग्र होण्याची आवश्यकता नाही. केवळ आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये हलकं ध्यान द्या आणि आपल्या श्वासाबाबत जागरूक व्हा. ध्यान डोक्याला शांत आणि आनंदी ठेवतं. हे एकाग्रता स्मृती विचार स्पष्ट करतं आणि इच्छाशक्ती वाढवतं. हे पूर्ण शरीर आणि मस्तक यांना योग्य प्रकारे आराम देऊन त्यात पुन्हा चैतन्य निर्माण करतं. हे सकारात्मक भाव जागवण्यास मदत करतं. ध्यान आपल्याला आत्म अनुभूतीच्या दिशेने पुढे नेतं. ध्यानाच्या स्थितीत बसून राहा.
मी स्वतःला एक निरोगी, शांतिप्रिय, प्रसन्न आणि स्नेही माणूस बनवण्याचा संकल्प करतो. आपल्या प्रत्येक कर्माने मी आपल्या चहूबाजूला शांती आणि मैत्रीपूर्ण वातावरण बनवण्याचा प्रयत्न करतो. मी अहम आणि अजान केंद्रित जीवनाच्या ठिकाणी योगमय आणि विवेकपूर्ण जीवन जगत विश्व बंधुत्व आणि एकजुटीच्या भावाबरोबर पूर्ण विश्व स्वतःमध्ये सम्मिलित करण्याचा पूर्ण पुरुषार्थ करीन. मी वसुदैव कुटुंबकम यासह अस्तित्वाच्या सिद्धांताबरोबर पूर्ण आस्था ठेवून सर्वांसाठी कृतज्ञ भावाने आपला व्यवहार आणि आचरण करीन. मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी एकात्म होण्याचा संकल्प घेतो. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.